शिकागो येथील सर्वधर्म परिषदेत दिलेले व्याख्यान. हिंदू धर्म 19 सप्टेंबर 1893 रोजी परिषदेसमोर वाचलेला निबंध. इतिहासपूर्व काळापासून तहत वर्तमान काळापर्यंत चालत असलेले 3 धर्म आज जगात विद्यमान आहेत. ते म्हणजे हिंदू धर्म, पारशी धर्म आणि यहुदी धर्म हे होत. यातील प्रत्येकाला मोठमोठ्या आपत्तीमधून जावे लागले आहे, पण तरीसुद्धा लुप्त न होता ते अजूनही जिवंत आहेत. यावरूनच सिद्ध होते की त्या सर्वांच्या ठायी महान शक्ती वसत आहे. परंतु यहुदी धर्म ख्रिस्ती धर्माला आत्मसात करू शकला नाही. उलट तो स्वतःच आपल्या या विश्वविजयी अपत्यांकरवी स्वतःच्या जन्मभूमीतून कायमचा हद्दपार केला गेला आणि मूठभर पारशीच काय, ते आपल्या वैभवशाली धर्माची कहाणी सांगावयास आज शिल्लक आहेत. भारतात मात्र संप्रदायामागून संप्रदाय उदयास आले. वेदप्रणीत धर्माला त्यांनी जणू मुळासकट गदगदा हलवून सोडले. परंतु समुद्राचे पाणी भूकंपाच्या प्रबल धक्क्याने थोडा वेळ मागे हटते खरे, पण नंतर मग सर्वग्रासी महापुराच्या प्रचंड वेगाने परतून समोरील सारा प्रदेश आक्रमून टाकत असते. त्याचप्रमाणे या सर्व संप्रदायांचा जनकच असा वेदप्रणीत धर्म प्रथमतः अंमळ मागे सरल्यासारखा होऊन हा सारा कोलाहल क्षमताच त्या संप्रदायाला संपूर्णपणे आत्मसात करीत स्वतःचा विराट देह अधिकाधिक पुष्ट करीत आला आहे. आधुनिक विज्ञानाने नवीनात नवीन शोध ज्याच्या उच्च तत्वांचे मंद प्रतिध्वनीच वाटतात, त्या सर्वोत्कृष्ट वेदांतापासून तो सामान्य मूर्तीपूजेला व तत्संबंध नानाविध पौराणिक कथापर्यंत सर्वांना इतकेच काय, पण बौद्धांच्या अज्ञेयवादाला आणि जैनांच्या निरीश्वरवादाला देखील हिंदूंच्या धर्मात स्थान आहे. यावर कोणी विचारील की मग हे सगळं भिन्न भिन्न व सकृतदर्शनी कमालीचे परस्पर विरोधी वाटणारे भाव अशा कोणत्या एका साधारण अधिष्ठानावर अधिष्ठित आहेत? कोणत्या साधारण केंद्राच्या आश्रयाने ते अवस्थित आहेत? याच प्रश्नाला उत्तर देण्याचा मी आज यथाशक्ती प्रयत्न करणार आहे. हिंदूंना अपौरुषीय वेदांपासून स्वतःचा धर्म प्राप्त झाला आहे. हे वेद आदिरहित नि अंतरहित आहेत असा त्यांचा विश्वास आहे. एखादे पुस्तक आदि अंतरहित असते असे म्हटल्याने या श्रोतू समाजाला हसू येईल खरे, पण वेद म्हणजे काही विशिष्ट पुस्तके असा मुळी वेदाचा अर्थच नाही. भिन्न भिन्न व्यक्तींनी भिन्न भिन्न समयी ज्या आध्यात्मिक सत्यांचा शोध लावला त्या चिरसंचित कोशालाच वेद असे नाव आहे. मानवजातीला ज्ञात होण्यापूर्वीही गुरुत्वाकर्षणाचा नियम आपले कार्य करीत होता आणि संपूर्ण मानवजातीला त्याचा विसर पडला तरी तो आपले कार्य बजावितच राहील. आध्यात्मिक नियमांचेही असेच आहे. एका जीवात्म्याचे इतर जीवात्म्यांशी आणि सर्व जीवात्म्यांचे त्या परमपिता परमात्म्याशी जे सारे दिव्य आणि विशुद्ध संबंध आहेत ते सर्व त्यांचा शोध लागण्यापूर्वी विद्यमान होते आणि आपल्याला त्याचा विसर पडला तरीही आहेत तसेच राहतील. या आध्यात्मिक नियमांचा शोध लावणाऱ्यांना ऋषी अशी संज्ञा आहे. सर्वज्ञ आणि पूर्णत्व पावलेला विभूती मानून आम्ही त्यांना सन्मान देत असतो. या अतिशय उन्नत ऋषींमध्ये काही स्त्रियाही होत्या. हे आजच्या या श्रोतू समाजाला सांगताना मला अत्यंत आनंद वाटत आहे. येथे कोणी असे म्हणू शकतील की हे सर्व आध्यात्मिक नियम या दृष्टीने अंतरहित असतील खरे, पण त्यांना आदी किंवा प्रारंभ हा असलाच पाहिजे. वेद घोषणा करतात की सृष्टीला आदिही नाही आणि अंतही नाही. आधुनिक विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की सृष्टीतील एकूण शक्तीची समष्टी वा गोळाबेरीज नेहमी सारखी असते. असे असूनही जर म्हणाल की असा एक समय होता की ज्यावेळी काहीही नव्हते, तर त्यावर मी विचारतो की मग त्यावेळी ही सर्व शक्ती कुठे होती? कुणी म्हणतील अव्यक्त रूपाने ती ईश्वरातच सामावलेली होती. परंतु याचा अर्थ ईश्वर कधी क्रियावान आणि कधी क्रियारहित असतो, म्हणजे तो विकारशील आहे असा होतो. विकारशील प्रत्येक वस्तू ही मिश्र पदार्थ असते आणि प्रत्येक मिश्र पदार्थ विनाशशील असतो, म्हणजे ईश्वरसुद्धा विनाशशील ठरेल. पण हे अर्थातच शक्य नाही आणि म्हणूनच असा समय कधीही नव्हता की जेव्हा काहीही नव्हते, अर्थात जेव्हा सृष्टी विद्यमान नव्हती. तात्पर्य सृष्टीला आरंभ नाही, ती अनादी आहे. उपमास द्यावयाची झाली तर म्हणता येईल की स्रष्टा आणि सृष्टी या दोन आदिरहित आणि अंतरहित एकमेकांना समांतर अशा रेषा आहेत. ईश्वर नित्य महाशक्ती स्वरूप सर्व विधाता असून तो प्रलय पयोधीतून ब्रह्मांड भुवनांचे नित्य सृजन करतो.
काही काल त्यांचे पालन करतो आणि फिरून सारे भंगून टाकतो. हे असेच सतत चालू आहे. हिंदू बालक आपल्या गुरूंसह प्रतिदिन म्हणत असतो, सूर्या चंद्रमसो धाता यथापूर्वम अकल्पयत. अर्थात विधात्याने पूर्वीप्रमाणे सूर्य आणि चंद्र निर्माण केलेत. आधुनिक विज्ञानही हेच सांगत आहे. मी येथे उभा आहे. डोळे मिटून मी जर स्वतःच्या अस्तित्वासंबंधी विचार करू लागलो, मी 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 तर माझ्यासमोर कोणती बरे कल्पना उभी राहते? हीच की हा देहच मी होय. तर मग महाभूतांनी बनलेला जड पिंड हा देहच मी आहे काय? वेद म्हणतात नाही, मी देहात वसणारा आत्मा आहे, मी देह नाही. देह नाहीसा होईल, पण मी मात्र नाहीसा होणार नाही. मी या देहामध्ये आहे, परंतु ज्यावेळी हा देह पतन पावेल त्यावेळी मी विद्यमान राहील आणि हा देह धारण करण्यापूर्वीही मी होतोच. आत्मा कुणा पदार्थापासून सृष्ट झालेला नाही, कारण सृष्टी शब्दाचा अर्थच आहे भिन्न भिन्न द्रव्यांचा संयोग. आणि असा संयोग म्हटला की केव्हा ना केव्हा तरी त्याचा वियोग आठवलेलाच. अतएव आत्मा जर सृष्ट झाला असेल तर तो नाश पावणार हे नक्कीच. म्हणून आत्मा सृष्ट पदार्थ नव्हे. कुणी कुणी जन्मापासूनच सुखात लोळत असतात. सुंदर सुदृढ शरीर नि उल्हास उत्साहपूर्ण मन त्यांना जन्मतःच लाभलेले असते. अभाव म्हणून कशाचाच नसतो. तर दुसरे कुणी आजन्म दुःखात पिचत असतात. कुणाला हात नसतात, कुणाला पायच नसतात, तर कुणी वेडसर जन्मतात आणि आपल्या भारभूत आयुष्याचा एक एक दिवस कसा तरी कंठीत असतात. हे सर्वच जण जर सृष्ट झाले असतील, हे सर्व जर त्या एका न्यायशील आणि दयामय ईश्वराने सृष्ट केले असतील, तर कुणी सुखी आणि कुणी दुःखी असे का? का बरे भगवंताने पक्षपात करावा? तुम्ही म्हणाल, जे या जन्मी दुःख भोगत आहेत ते परजन्मी सुखी होतील. पण म्हणून काय झाले? दयामयाच्या व न्यायवानाच्या राज्यात का बरे एक जण तरी दुःखी असावा? आणि दुसरे असे की एक सृष्टीकर्ता ईश्वर मानल्याने सृष्टीतील या विषमतेचा काहीच उलगडा होत नाही. उलट यात एखाद्या सर्वशक्तिमान स्वेच्छाचारी पुरुषाचा निष्ठुर व्यवहार मात्र दिसून येतो. करिता हे स्वीकारणे भाग पडते की मनुष्य सुखी वा दुःखी जन्मण्यापूर्वी अशी बहुविध कारणे घडली असली पाहिजेत की ज्या योगे तो परिणामी सुखी वा दुःखी झाला आहे, आणि ती कारणे म्हणजे त्याचीच सारी पूर्वकर्मे होत. बरे, पण माणसाची शरीराची व मनाची घडण त्याच्या पितृपितामहादींच्या शरीर मनानुरूप होत असते. असे म्हणून अनुवंशकतेच्या आधाराने वरील प्रश्नास समर्पक उत्तर देता यावयाचे नाही काय? हे अगदी स्पष्ट आहे की जीवनस्रोत जड आणि चैतन्य अशा दोन धारांनी प्रवाहित होत असतो. जड आणि जडाचे विकारच जर आत्मा, मन, बुद्धी वगैरेंचे कार्य करू शकत असतील तर मग आणखी एक स्वतंत्र आत्मा मानण्याचे काहीच प्रयोजन नाही. परंतु जडातून चैतन्य शक्ती उद्भूत झाली आहे असे सिद्ध करण्यास काहीच प्रमाण नाही. आणि म्हणूनच एका जड पदार्थापासून सारे काही सृष्ट झाले आहे असे स्वीकार करतो म्हटल्यास एक मूल चैतन्यच समग्र सृष्टिकार्य चालवित असते हे स्वीकार करणे ही अर्थातच तर्कसंगत नव्हे, सर्वांच्या दृष्टीने वांछनीयही पण होऊन बसते. परंतु येथे या विषयाचा ऊहापोह करण्याची आवश्यकता नाही. मानव शरीरात पितामहादींच्या बऱ्याचशा प्रवृत्ती अनुवंशकतेने संक्रमित होत असतात ही गोष्ट अर्थातच आपण कधीही नाकबूल करू शकणार नाही. परंतु त्याचबरोबर हेही विसरून चालणार नाही की केवळ शारीरिक प्रवृत्तीच फक्त अशा रीतीने संक्रमित होत असतात. या निव्वळ शारीरिक प्रवृत्तींखेरीज प्रत्येक जीवात्म्याच्या स्वतःच्या काही विशिष्ट प्रवृत्ती असतात. जो आत्मा ज्या विशिष्ट प्रवृत्तीने युक्त असतो तो ठीक तदनुरूप शरीराचाच आश्रय घेऊन स्वतःच्या प्रवृत्तीनुसार कार्य करण्यास समर्थ होतो. परंतु आत्म्याच्या त्या प्रवृत्तीही परत पूर्वी केलेल्या कोण्या कर्मामुळेच बनत असतात. विशिष्ट प्रवृत्तींनी युक्त असलेला आत्मा आपल्या प्रवृत्तींना उपयोगी अशाच देहात जन्म घेतो. कारण दोन समान किंवा अनुरूप गोष्टींचा संयोग होत असतो असा नियम आहे. हे आधुनिक विज्ञानालाही संमत आहे. कारण विज्ञान म्हणते की प्रवृत्ती सवयीने बनते व सवय पुनरावृत्तीचे फल होय. म्हणून कोणत्याही नवजात बालकाच्या प्रवृत्ती त्याने पुन्हा पुन्हा आचरलेल्या कर्माचीच फळे होत.
आणि ज्या अर्थी या प्रवृत्ती त्याने या जन्मात कमवणे शक्य नाही, त्या अर्थी त्या त्याच्या मागील जन्मातूनच आलेल्या असल्या पाहिजेत असे म्हणणे भाग पडते. परंतु इथे आणखी एक प्रश्न उद्भवतो. समजा की पूर्वजन्म आहे, पण मग त्या पूर्वजन्माचे काहीच कसे स्मरण आपल्याला राहू नये? या शंकेचे समाधान करणे अर्थातच विशेष अवघड नाही. सध्या मी इंग्रजीतून बोलत आहे. ती काही माझी मातृभाषा नव्हे. खरे पाहिले असता मातृभाषेतील एक देखील शब्द सध्या माझ्या मनात हजर नाही. पण मी जर आठवण्याचा यत्न करीन तर तत्क्षणी ते माझ्या स्मृतिपटलावर चमकू लागतील. यावरून हेच दिसून येते की मनस्सागराच्या केवळ पृष्ठभागावरच जे काय हेलकावत राहते त्याचाच फक्त आपल्याला बोध होत असतो आणि आपली पूर्वार्जित ज्ञानराशी त्याच समुद्राच्या अगाध गर्भात दडलेली असते. प्रयत्नपूर्वक साधनेद्वारा तिला वर आणता येते आणि मग याच काय पण पूर्व जन्मांची देखील संपूर्ण स्मृती आपल्या अंतःकरणात जागृत होईल. पूर्वजन्मासंबंधी हेच साक्षात प्रमाण होय. प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात ताडून बघून पडताळा मिळाल्यानंतरच कोणत्याही मताची वा वादाची संपूर्ण सत्यता सिद्ध होत असते आणि ऋषीगण समस्त जगतासमोर आव्हानपूर्वक घोषणा करीत आहेत की अथांग स्मृतिसागराच्या खोल प्रदेशाचा ठाव कशा रीतीने घ्यावा हे गूढ आम्ही उकललेले आहे. त्यांचे अनुसरण करून यथोचित साधना करा. तुम्हालाही गतजन्मीच्या साऱ्या घटना आठवतील. सारांश. आपण आत्मा आहो असा हिंदूंचा विश्वास आहे. शस्त्र त्या आत्म्याला छिन्न करू शकत नाही, अग्नी दग्ध करू शकत नाही, जल आर्द्र करू शकत नाही आणि वायू शुष्क करू शकत नाही. हा आत्मा एक असे वर्तुळ आहे की ज्याचा परीघ कुठेच नाही, परंतु ज्याचे केंद्र प्रत्येक देहामध्ये अवस्थित आहे आणि त्या केंद्राचे एका देहातून दुसऱ्या देहात गमन म्हणजेच मृत्यू. त्याचप्रमाणे हा आत्मा जडाच्या नियमांच्याही अधीन नाही. तो नित्य शुद्ध बद्ध मुक्त स्वभाव आहे, परंतु कुण्या अचिंत्य कारणाने कुणास ठाऊक तो जडाशी बांधला गेला असून स्वतःला जडच समजत असतो. प्रश्न उद्भवतो, हा विशुद्ध पूर्ण आणि विमुक्त आत्मा जडाच्या खोड्यात अडकून त्याचा दास बनावाच का? पूर्ण असूनही आपण अपूर्ण आहोत असे त्याला वाटावेच कसे? आपल्याला असे सांगण्यात येते की या प्रश्नाची यथातथ्य मीमांसा करण्यास असमर्थ म्हणून हिंदू त्या प्रश्नाला साफ बगल देऊन म्हणतात की असला प्रश्नच मुळी संभवत नाही. कुणी पंडित आत्मा जीव आणि त्या दोहोंच्या मध्ये कित्येक पूर्णप्राय सत्ता यांचे अस्तित्व कल्पितात व वर त्यांना नानाविध बोजड शास्त्रीय संज्ञा देऊन वरील प्रश्नाचे उत्तर देऊ इच्छितात. पण संज्ञांची खैरात म्हणजे काही उत्तर नव्हे, कारण संज्ञांच्या सरबत्तीनंतरही प्रश्न होता तसाच शिल्लक उरतो. जो पूर्ण त्याची पूर्णता अगदी लेशभर सुद्धा ढळूच कशी शकते? जो नित्य शुद्ध बद्ध बुद्ध मुक्त स्वभाव त्याच्या त्या स्वभावाचा अणुमात्र देखील व्यतिक्रम होऊच कसा शकतो? हिंदू या बाबतीत सर्वांपेक्षा अधिक सरळ आणि सत्यवादी आहे. फोल तर्कयुक्तीच्या मदतीने उत्तर देण्याचा तो आवही आणत नाही अथवा उत्तर दिले म्हणून आपले पांडित्यही मिरवू इच्छित नाही. अगदी न कचरता वरील प्रश्नाला तोंड देण्यापुरतं धैर्य त्याच्या ठायी आहे. वरील प्रश्नाला तो उत्तर देतो, हे मला माहीत नाही. हा पूर्ण आत्मा आपल्याला अपूर्ण कसा मानू लागला आहे, जडाच्या नियमांच्या अधीन कसा समजू लागला आहे, हे मला माहीत नाही. परंतु वस्तुस्थिती ही अशीच आहे एवढे मात्र निर्विवाद. प्रत्येकजण स्वतःला देहस्वरूप समजत असतो. हे असे का? आत्मा ह्या देहात का बरे आला आहे याचे विवरण करण्याचा प्रयत्न आम्ही करीत नाही. ही सारी ईश्वराची इच्छा असे म्हणूनही ह्या कूट प्रश्नाचा निकाल लागण्यासारखा नाही. कारण हिंदू जे म्हणतो की मला माहीत नाही, त्यापेक्षा ह्या उत्तराने तरी प्रस्तुत रहस्यावर अधिक प्रकाश तो कोणता बरे पाडतो? असो, तर यावरून हेच निष्पन्न होते की मनुष्याचा आत्मा अनादी अमर व पूर्ण आहे आणि एका देहातून तो दुसऱ्या देहात जाण्याचे नावच मृत्यू होय. आपली वर्तमान अवस्था आपल्याला गतकर्मांचे फल असून भावी अवस्था वर्तमान कर्मांचे फल होय.
आत्मा कधी प्रगत तर कधी दुर्गत होत जन्म आणि मृत्यूच्या अखंड फेऱ्यात अविरात भ्रमत असतो. परंतु येथे आणखी एक प्रश्न उभा राहतो, तो हा की प्रचंड तुफानात सापडलेली छोटीशी नाव जशी एकदा फेसाळ लाटेच्या उंच शिखरावर आरूढ होते आणि दुसऱ्याच क्षणी 2 लाटांमधील आ वासून बसलेल्या खोल खाईत बेगुमान झुगारली जाते, तसाच आत्माही काय शुभाशुभ कर्मांच्या पुरेपूर हवाली असून एकसारखा कधी उन्नत तर कधी अवनत होतो आहे. आत्मा काय सतत फोपावणाऱ्या उद्दाम कार्यकारण प्रवाहात असह्य अवस्थेत सारखा इतस्ततः फेकला जात आहे. आत्मा काय एखाद्या क्षुद्र कीटासारखा सतत फिरणाऱ्या कर्मचक्रावर चढवला गेला आहे आणि ते चक्र पतिशोकविल विव्हल विधवेच्या करुण आक्रंदनाची थोडीसुद्धा पर्वा न करता मातृपितृवियोगाने कळवळणाऱ्या बालकाच्या आर्त किंकाळ्यांकडे ढुंकूनही न बघता समोर येईल त्याचा बेदर्द चुराडा उठवीत अकुंठित गतीने निरंतर फिरत आहे. या विचाराने हृदय व्याकुळ होते. परंतु प्रकृतीचा नियमच हा असा आहे. मग यावर काही उपाय नाही? यातून सुटका होण्याचा काहीच मार्ग नाही? मानवाच्या हताश हृदयाच्या अंतस्थलापासून असा करुण आक्रंदनध्वनी उठू लागून त्या करुणानिधान विश्वपित्याच्या सिंहासनापर्यंत जाऊन पोहोचला. दयामय भगवान आशापूर्ण सांत्वनवाणीच्या रूपाने एका वेदविद ऋषीच्या हृदयात आविर्भूत झाले. ईश्वरी शक्तीद्वारा प्रेरित झालेले ते महर्षी लगेच जगासमोर उभे होऊन उच्च स्वराने ती आनंदवार्ता उद्घोषित करू लागले. हे अमृतांच्या पुत्रांनो, ए दिव्यधामवासी देवांनो, या तुम्ही सर्वजण श्रवण करा. मी त्या अनादी महान पुराण पुरुषात जाणले आहे. आदित्यासारखा त्याचा वर्ण अज्ञान त्याला स्पर्श करू शकत नाही. त्याला जाणल्यानेच मृत्यूच्या तावडीतून सुटू शकाल, अन्य मार्ग नाही. अमृताचे अधिकारी किती मधुर आणि किती उत्साहवर्धक नाव हे. बंधूंनो, या गोड नावाने मला तुम्हा संबोधू द्या. तुम्ही अमृताचे अधिकारी आहात. हिंदू तुम्हाला पापी म्हणण्याचे साप नाकारतो. ईश्वराचे पुत्र तुम्ही अमृताचे अधिकारी, पवित्र पूर्ण. तुम्ही ह्या मर्त्यभूमीवरील देवता. तुम्ही पापी, अशक्य. मानवाला पापी म्हणणेच म्हणजे महापाप. विशुद्ध मानवात्म्यावर तो मिथ्या कलंकारोप मात्र आहे. बंधूंनो, तुम्ही सिंह स्वरूप असूनही स्वतःला मेषतुल्य का समजता? उठा मृगराजांनो, उठा आणि आपण मेंढरे आहोत हा वृथाभ्रम झाडून टाका. तुम्ही जरामरणरहित, मुक्त आणि नित्यानंद स्वरूप आत्मा आहात. तुम्ही जड नाही, तुम्ही देह नाही. जड तुमचा दास, तुम्ही जडाचे दास नाही. सारांश: वेद अशी घोषणा करतात की हा सृष्टी व्यापार काही भयावह निर्दयी नियमांचा दुस्तर प्रवाह नव्हे वा कार्यकारणाचे अच्छेद्य बंधनही नव्हे, तर या समस्त भौतिक नियमांच्या मुळाशी जडाच्या प्रत्येक अणुरेणूत आणि शक्तीच्या प्रत्येक स्पंदनात असा एक पुराण पुरुष अंतर्बाह्य विराजमान आहे की ज्याच्या आदेशाने वायू लहरत असतो, अग्नी धडकत असतो, मेघ वर्षत असतो आणि मृत्यू पृथ्वीतलावर थैमान घालत असतो. आणि अशा त्या पुरुषाचे स्वरूप कसे आहे? तो सर्वव्यापी, शुद्ध, अपापविद्ध, निराकार आणि सर्वशक्तिमान असून सर्वांवरच त्याची पूर्ण दया आहे. तू आमचा पिता, आमची माता, तूच आमचा परम प्रेमास्पद प्राणसखा. तू समस्त शक्तींचे मूळ. तू अगणित ब्रह्मांड भुवनाचा भार धारण करून आहेस. प्रभो, या शूद्र जीवनाचा भार वाहण्यापुरते सामर्थ्य मला दे. वेदवित ऋषीगण असे उद्गान करीत असत. आम्ही कशाने त्याचे पूजन करावयाचे? प्रेमाने. त्याला प्रेमास्पद मानून इहलौकिक वा पारलौकिक समस्त प्रिय वस्तूंपेक्षाही प्रियतम समजून आम्ही त्याची अर्चना करावयास हवी. शुद्ध प्रेमासंबंधी वेदांचा हा असा आदेश आहे. आणि आता हिंदू लोक भूभार हरीचा पूर्णावतार समजून ज्याची भक्ती करतात त्या भगवान श्रीकृष्णांनी हे प्रेमतत्व कसे पूर्णत्वास नेले व त्यासंबंधी काय उपदेश दिला हे आपण बघूया. पद्मपत्र पाण्यात
पद्मपत्र पाण्यात वाढूनही जसे पाण्याने कधी भिजत नाही, तसेच माणसानेही या संसारात वावरताना हृदय भगवंताला समर्पण करून कर्म करीत निर्लिप्त भावाने राहिले पाहिजे, अशी श्रीकृष्णांची शिकवण आहे. इहलोकी वा परलोकी सुखाचा मोबदला मिळण्याच्या आशेने ईश्वरावर प्रेम करणे वाईट नाही, परंतु त्याच्यावर प्रेमाकरताच प्रेम करणे केव्हाही श्रेष्ठ. त्याच्या चरणी अशीच प्रार्थना करणे उचित की हे जगदीशा, मी तुमच्यापाशी धन, संतान वा विद्या काहीही मागत नाही. तुमची इच्छाच असेल तर प्रभो, वारंवार गर्भवासही भोगण्यास मी तयार आहे. पण भगवन, एवढेच देणे द्या की जेणेकरून सर्व अवस्थात मोबदल्याची आशा न बाळगता निस्वार्थपणे मी तुमच्यावर प्रेम करू शकेन. तत्कालीन आर्यवर्ताचे सम्राट धर्मनंदन युधिष्ठिर हे श्रीकृष्णांचे परम अनुगत शिष्य म्हणून प्रसिद्ध होते. आपल्या शत्रूंकडून सिंहासनच्युत होऊन त्यांना एकदा आपल्या सम्राज्ञीसह हिमालयाच्या पायथ्यालगतच्या अरण्याचा आश्रय घ्यावा लागला होता. तिथे एके प्रसंगी राजमहर्षीने त्यांना विचारले की नाथ, आपण इतके धर्मशील आहात की लोक आपल्याला धर्मराज म्हणून संबोधतात, परंतु असे असूनही आपल्या हाल अपेष्टांना सीमा नसावी ना? सम्राटाने उत्तर दिले, प्रिये, बघ त्या हिमगिरीकडे बघ. आहा, किती सुंदर नि किती भव्य आहे हा. मी त्यावर अत्यंत प्रेम करतो. गिरिराज मला काहीही उपहार देत नाही, पण तरीसुद्धा सुंदर आणि भव्य वस्तूवर प्रेम करणे माझा स्वभावच असल्याकारणाने मी त्यावर अतिशय प्रेम करतो. ईश्वरावरही मी याच कारणास्तव प्रेम करतो. तोच निखिल सौंदर्य, सूक्ष्मेचे नि दिव्य भव्यतेचे मूल, तोच प्रेमाचा एकमेव योग्यतम आस्पद. मला त्याचेजवळ काहीही मागावयाचे नाही. त्याची इच्छा असेल तेथे तो मला ठेवो. सर्वच अवस्थात मी त्याच्यावर प्रीती करीन. मला प्रेमात विनिमय करता येत नाही. देवी, मी धर्मवणिक नाही. वेद सांगतात की आत्मा स्वरूपतः ब्रह्म आहे. तो पंचभूतांच्या बंधनात सापडला आहे इतकेच. ह्या बंधनातून मोकळा होताच तो पूर्वव्रत पूर्णत्वास प्राप्त होतो. या अवस्थेचेच नाव मुक्ती. मुक्ती म्हणजे अपूर्णता, जन्म, मृत्यू आदी व्याधी वगैरेंच्या कचाट्यातून सुटका. ईश्वराची कृपा झाली तरच केवळ आत्म्याचे हे बंधन गळून पडू शकते आणि पवित्र स्वभावाच्या लोकांवरच त्याची कृपा होत असते. म्हणूनच पवित्रताच त्याच्या अनुग्रह प्राप्तीचा एकमेव उपाय होय. जेव्हा त्याची कृपा होते तेव्हा शुद्ध वा पवित्र हृदयात तो प्रकाशित होतो. त्या निर्मल विशुद्ध मानवाला याच जीवनात त्याचे दर्शन होते. केवळ तेव्हाच त्याची समस्त कुटिलता नाश पावते, सर्व संदेह दूर होतात. त्याच्या समग्र कर्मांचा क्षय होऊन तो कर्मफलाच्या तावडीतून पूर्णपणे सुटतो. हेच हिंदू धर्माचे लक्ष्य आहे आणि हाच हिंदू धर्माचा यथार्थ भाव आहे. हिंदू लोक केवळ मते वा शास्त्र चर्चाच घेऊन राहू इच्छित नाहीत. अतींद्रिय सत्ता जर असेलच तर ते तिचे साक्षात दर्शन घेऊ इच्छितात. जर जडाशी संबंध नसलेला आत्मा असेल, जर दयामय सर्वव्यापी परमात्मा असेल तर ते त्याचा साक्षात्कार करून घेऊ इच्छितात. कारण त्याचे दर्शन झाल्याखेरीज संदेह कधीही नाहीसे होत नाहीत. म्हणूनच हिंदू साधू संत आत्मा व ईश्वर या संबंधी सर्वोत्कृष्ट प्रमाण हेच देत असतात की मला आत्मसाक्षात्कार झाला आहे, मला ईश्वराचे दर्शन घडले आहे. प्रत्यक्ष अनुभवाखेरीज कोणीही पूर्ण होऊ शकत नाही. अपरोक्षानुभूतीच हिंदू धर्माचा मूलमंत्र होय. केवळ विश्वास ठेवणे नव्हे तर जीवनात उतरविणे. सारांश. आपण पाहिले की अविरत साधनेद्वारा पूर्णता प्राप्त करणे, देवता बनणे, ईश्वराचे सानिध्य आणि त्याचे दर्शन यांचा लाभ करून घेणे हेच हिंदूंच्या समस्त साधना प्रणालीचे लक्ष्य होय. आणि अशा रीतीने ईश्वर सानिध्याचा लाभ करून त्याचे दर्शन करून घेऊन त्या सर्व लोकपिता ईश्वराप्रमाणे पूर्ण होणे हाच हिंदूंचा धर्म होय. पूर्ण झालेल्या माणसाची अवस्था कशी असते? तो नित्यानंद उपभोगतो. सर्व लाभात श्रेष्ठ असा परमानंद धाम ईश्वराचा लाभ झाल्याने तो परमानंदाचा अधिकारी होतो. समस्त हिंदू लोकांचे याविषयी एकमत आहे.
भारतातील सर्वच संप्रदायांची याविषयी एकवाक्यता आहे. आता हे उघडच आहे की तुरीय वा निर्विकल्प अवस्थेचेच नाव पूर्णावस्था आहे आणि ती निर्विकल्प अवस्था एकमेव अद्वितीय व गुणातीत आहे. तीत व्यक्तित्व राहू शकत नाही. म्हणून जेव्हा एखादा आत्मा त्या निर्विकल्प अवस्थेत जातो तेव्हा तो ब्रह्माशी एक होतो. ब्रह्माशी एक झालेला आत्मा स्वतःच सत्स्वरूप, ज्ञानस्वरूप आणि आनंद स्वरूप होऊन जाईल, कारण तो मुळी स्वरूपतःच द्वैत ज्ञान विवर्जित ब्रह्म आहे. कित्येक पाश्चात्य पंडितांनी आपल्या ग्रंथातून आत्म्याच्या या व्यक्तित्व विलयाचा जडावस्था म्हणून उल्लेख केल्याचे पाहण्यात येते. यावरून त्यांची अनभिज्ञताच दिसून येते. ज्याला जखमेचा अनुभव नाही तोच दुसऱ्यांच्या व्रणाची थट्टा करीत असतो. मी तुम्हाला सांगतो की ही अत्युच्च अवस्था जडावस्था नव्हे. ज्या अर्थी या एका टिचभर देहाविषयी मीपणाची जाणीव मला सुखदायक वाटू शकते, त्या अर्थी 2 शरीरांविषयी तसली जाणीव मला केव्हाही अधिक सुखदायक वाटणार. याप्रमाणे 3, 4, 5 अशी देहांची संख्या जितकी वाढत जाईल तितक्या प्रमाणात माझ्या सुखाचीही वृद्धी होत राहील. आणि अशा रीतीने ज्यावेळी या अखिल विश्वाविषयीच मला अहंबोध वाटू लागेल त्यावेळीच माझ्या आनंदाची पराकाष्ठा होईल. म्हणून त्या विश्वदेहाचा लाभ करू जाता या क्षुल्लक लहानशा देहाचा कारावास मला झिटकारावाच लागेल. मी जेव्हा जीवनस्वरूप होऊन जाईन तेव्हाच मृत्यूच्या पाशातून मुक्त होऊ शकेन. मी जेव्हा आनंदरूप होऊन जाईन तेव्हाच दुःखाची निवृत्ती होऊ शकेल. मी जेव्हा ज्ञानमय होऊन जाईन तेव्हाच अज्ञानाच्या मगरमिठीतून सुटू शकेन. आधुनिक विज्ञानही अखेर ह्याच सिद्धांताप्रत येऊन ठेपले आहे. विज्ञानाने सिद्ध केले आहे की आपण या देहाला इंद्रियगोचर आणि एकरूप समजत असतो. खरे, पण वस्तुतः तो तसा नाही. आपले तसे समजणे निव्वळ भ्रम होय. कारण या खंडहीन जड समुद्रामध्ये लाटेप्रमाणे तो एकसारखा बदलत आहे, म्हणजे तो प्रतिक्षणीच नूतन होत आहे. या उलट माझा चैतन्यांश असा परिवर्तनशीलही नाही व भ्रमात्मकही नाही, आणि म्हणूनच तो सर्वथैव सत्य आहे. आणि ह्याच कारणास्तव मी एकमेव अद्वितीय आत्मा आहे. हा अद्वैतबोधच केवळ तर्कसंगत सिद्धांत होय. विज्ञान एका मूल वस्तूच्या व शक्तीच्या अन्वेषणाखेरीज आणखी काहीच नाही. आणि कुण्याही विज्ञानशास्त्राने एकदा त्या मूल वस्तूचा वा शक्तीचा शोध लावला की मग ते उन्नतीच्या चरणसीमेत जाऊन पोचले असेच म्हणावे लागेल. उदाहरणार्थ रसायनशास्त्र जर असे एक मूलद्रव्य शोधून काढील की ज्यापासून इतर सर्व पदार्थ तयार करता येतात, तर त्याने उन्नतीचा अखेरचा टप्पा गाठला असेच म्हणावे लागेल. पदार्थ विज्ञानशास्त्र जर अशी एक मूलशक्ती शोधून काढील की जिच्यातून इतर शक्ती उद्भूत झालेल्या आहेत, तर ते पूर्णत्व पावेल. आणि धर्मविज्ञानालाही ज्यावेळी ते एकमेव मूल कारण गवसेल की जे ह्या मर्त्यलोकी एकमात्र अमृत स्वरूप आहे, जे या नित्य परिवर्तनशील जगताचा एकमात्र अचल अढळ आधार आहे, आणि जे एकमात्र परम आत्मा असून इतर आत्मे त्याचे प्रतिबिंबी आहेत, त्याचवेळी ते धर्मविज्ञान पूर्ण झाले. अशा रीतीने अनेक ईश्वरवाद, द्वैतवाद प्रभूतीतून मार्ग काढून अद्वैतवादात उपस्थित झाल्यानंतर धर्मविज्ञान मग आणखी पुढे जाऊ शकत नाही. विज्ञानशास्त्रांचेही हेच अंतिम ध्येय आहे. सर्वच विज्ञानशास्त्रांना अंती ह्याच सिद्धांताप्रत यावे लागणार आहे. आजकाल विज्ञानशास्त्रज्ञ या दृश्यमान जगताला सृष्टी संज्ञा देऊ इच्छित नाहीत. ते म्हणतात की जगत क्षणोक्षणी भिन्न आकार धारण करून प्रतिमुहूर्ती नवनव रूपाचा विकास करीत आहे, इतकेच. हिंदू लोक चिरकाल हीच कल्पना हृदयात बाळगीत आले आहेत आणि आधुनिक वैज्ञानिक सांप्रत अधिक ओजस्वी भाषेत नानाविध प्रमाणिकांच्या साह्याने रूढपणे आपल्याच मताला पुष्टी देत असल्याचे बघून हिंदूंना आनंदच वाटत आहे. आता आपण वेदांताच्या उत्तुंग शिखरावरून खाली उतरून अज्ञजनांच्या धर्माकडे वळूया. मी तुम्हाला प्रारंभी सांगून ठेवतो की भारतात अनेकेश्वरवाद नाही. कोणत्याही देवालयात एका बाजूला उभे राहून
जर कोणी श्रवण करील तर त्याला ऐकू येईल की पूजक देवमूर्तीवर ईश्वराच्या समग्र गुणांचा फार काय पण सर्व व्यापित्वाचा देखील आरोप करीत आहे. याला अनेक ईश्वरवाद अथवा कोण्या विशिष्ट देवाचा प्राधान्यवाद प्रभूती कोणता एखादा वाद म्हणूनही चालणार नाही. गुलाबाला हवे ते नाव द्या, त्याने त्याच्या सुवासाची काहीच हानी होणार नाही. आणि केवळ एखादे नाव दिल्यानेच वस्तूच्या स्वरूपाचे यथार्थ स्पष्टीकरण होते असेही नाही. लहानपणी मी एकदा एका ख्रिस्ती धर्मप्रचारकाला काही लोकांसमोर धर्मासंबंधी व्याख्यान देताना ऐकले होते. नाना प्रकारच्या गोड गोड गोष्टी बोलता बोलता स्वारी म्हणून गेली, हे भ्रांत जीव हो, मी जर तुमच्या मूर्तीला या काठीचा एक तडाखा लगावला तर ती माझे काय बरे करू शकेल. श्रोत्यांपैकी एका जणाने ताडकन उत्तर दिले, मी तुमच्या देवाला शिव्या दिल्या तर तो माझे काय करील. पाद्री उत्तरला, तुम्ही मेल्यानंतर तो तुम्हाला शिक्षा करेल. त्यावर हिंदूनेही सडेतोड जबाब दिला, तर मग तुम्ही मेल्यानंतर माझी देवताही तुम्हाला योग्य बक्षीस देईल. फळावरून वृक्षाच्या गुणावगुणांची पारख होत असते आणि म्हणून मूर्तीपूजक म्हणून ज्यांची हेटाळणी होत असते त्यांच्यात जेव्हा मला असे लोक आढळतात की ज्यांच्यासारख्या चारित्र्यवान, आध्यात्मिक, भावपूर्ण आणि प्रेमळ विभूती कधीही आणि कुठेही गवसत नाहीत, तेव्हा हा प्रश्न आपोआपच माझ्या मनात उदय पावतो की पापातून कधीतरी अशी पवित्रता जन्मणे शक्य आहे काय. खुळचट समजूत वा अंधविश्वास मनुष्याचा शत्रू खराच, पण संकुचितपणा त्याहीपेक्षा भयंकर शत्रू होय. हेच पहा ना, ईश्वर जर सर्वव्यापी आहे तर मग ख्रिस्ती लोक त्याची आराधना करण्यासाठी चर्च नावाच्या एका स्वतंत्र स्थानी का बरे जात असतात. का बरे ते क्रॉसला इतके पवित्र मानतात. प्रार्थनेच्या वेळी ते वर आकाशाकडे दृष्टी का बरे लावतात. कॅथलिक संप्रदायाच्या धर्ममंदिरात इतक्या मूर्ती कशासाठी बरे असतात. प्रार्थनासमयी प्रोटेस्टंट उपासकांच्या मनचक्षुसमोर इतक्या मूर्ती उभ्या राहतात, त्या तरी का बरे. बंधूंनो, श्वासोच्छ्वासाखेरीज आपण ज्याप्रमाणे जिवंत राहू शकत नाही त्याचप्रमाणे मानसिक मूर्तीखेरीज आपण कसला सुद्धा विचारही करू शकत नाही. कोणतीही भौतिक आकृती पाहता क्षणी आपल्या मनात तदनुरूप कल्पना उदय पावत असते, अथवा मनात एखादी कल्पना उदय पावताच तदनुरूप आकृतीही उभी राहत असते. आणि हिंदू आपल्या उपासनेत बाह्य प्रतीकाचा अवलंब करीत असतो, तो तरी ह्याच कारणास्तव. आपण ज्याची प्रार्थना करतो त्या उपास्यावर चित्त स्थिर ठेवण्यात त्या मूर्तीचे आपल्याला साह्य होते, असेच तो तुम्हाला सांगेल. एरवी मूर्ती म्हणजे ईश्वर नव्हे हे तुमच्या इतकेच त्याला सुद्धा अवगत असते. ही मूर्तीच सर्वव्यापी नाही हे त्याला देखील पुरेपूर ठाऊक असते. आणि मी म्हणतो बहुतेक लोकांना, किंबहुना प्राय सर्वच लोकांना या सर्वव्यापित्वाचा खरा अर्थ कितीसा बरे कळतो. केवळ शब्दापलीकडे काहीच नाही. ईश्वराला काही क्षेत्रफळ आहे नाही ना, पण तरीही सर्वव्यापी शब्द उच्चारता क्षणी आपल्या अंतःकरणात फार फार तर विस्तृत आकाशाची अथवा विशाल भूमीची कल्पना सोडून आणखी काय बरे उदय पावत असते. तात्पर्य, आपली मनोरचनाच अशी आहे की आपली अनंतत्वाची कल्पना अनंत आकाशाशी किंवा अपार समुद्राशी आपोआपच जोडली जावी. म्हणूनच काही जण स्वतःची सर्वव्यापित्वाची व पावित्र्याची कल्पना स्वतःच्या स्वभावानुसार चर्च, मशीद वा क्रॉस रूपी प्रतीकाशी जोडत असतात. आणि म्हणूनच हिंदूंनीही पावित्र्य, नित्यत्व, सर्वव्यापित्व, प्रभूतीभाव देवदेवींच्या नाना मूर्तीशी जोडले आहेत. फरक एवढाच की काही जण आपली हुबी हयात एखाद्या चर्चरूपी प्रतीकालाच वाहून त्यातच कृतकृत्यता मानतात आणि त्यापलीकडे मुळीच प्रगती करत नाहीत. कारण धर्म म्हणजे काही ठराविक सांप्रदायिक मते मानणे आणि आपल्या लोकांवर उपकार करणे एवढेच त्यांना ठाऊक असते. परंतु हिंदूंनी मात्र अपरोक्ष अनुभवालाच धर्माचे अंतिम लक्ष्य बनवले आहे. मानवाने ईश्वराचा साक्षात्कार करून घेतला पाहिजे, ईश्वराशी एक होऊन गेले पाहिजे. म्हणूनच त्यांच्या मते मूर्ती म्हणा, मंदिर म्हणा की शास्त्रग्रंथ म्हणा, सर्वच धर्मजीवनाच्या बाल्यावस्थेतील केवळ सहाय्यक साधने आहेत. ती धर्मजीवनाचे अंतिम उद्देश वा लक्ष्य असू शकत नाहीत. त्याने सारखे पुढे गेले पाहिजे, मध्येच कुठेही थांबता कामा नये. बाह्यपूजा, मूर्तीपूजा प्रथम अवस्थेतील क्रिया होत.
नंतर किंचित उन्नत झाल्यावर मानसिक प्रार्थना. परंतु ईश्वर साक्षात्कारच सर्वोत्कृष्ट आणि सर्वश्रेष्ठ अवस्था होय. हिंदूंचे धर्मशास्त्र हीच शिकवण देत आहेत. जो साधक हात जोडून गुडघे टेकून देवमूर्तीसमोर नतमस्तक होऊन पूजेसाठी बसत होता, तोच पुढे ज्ञान झाल्यानंतर काय उद्गार काढीत आहे ते ऐका. सूर्य त्याला प्रकाशित करू शकत नाही. चंद्रमा, तारांगण आणि विद्युतही त्याला प्रकाशित करू शकत नाही. मग अग्नी त्याला कसा बरे प्रकाशित करणार? तो स्वयंप्रकाशच या साऱ्यांना प्रकाशित करीत असतो. परंतु आता त्या साधकाच्या बाह्यपूजेचा त्याग होऊन गेला आहे, म्हणून अन्य धर्मियांप्रमाणे तो मूर्तीपूजेला पापजनक समजून तिची घृणा मात्र करत नाही. धर्मजीवनातील तीही एक अत्यावश्यक अवस्था होय हे तो पूर्णपणे जाणून असतो. बाल्यच तारुण्याधिकात परिणत होत असते. एखादा वृद्ध जर बाल्य व तरुणाला पापाची अवस्था म्हणून त्याची घृणा करील तर तो हास्यास्पद ठरणार नाही काय? शिवाय हिंदू धर्मात मूर्तीपूजा सर्वांसाठीच विहित आहे असेही नाही. परंतु मूर्तीच्या साहाय्याने आपल्याला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून घेणे जर एखाद्याला सोपे जात असेल तर तसे करण्याला पाप म्हणणे कितीपत उचित होईल? इतकेच काय, पण त्या अवस्थेमधून पलीकडे गेल्यानंतर देखील तिला त्याने भ्रमात्मक म्हणणे उचित नाही. हिंदूंच्या मते मानव भ्रमातून सत्याकडे जात नसून सत्यातून सत्याकडे, खालील सत्यातून वरील सत्याकडे जात असतो. हिंदूंच्या दृष्टीने अज्ञजनांच्या निकृष्ट धर्मापासून तो वेदांताच्या अद्वैतवादापर्यंत सर्वच धर्म त्या अनादी परब्रह्माला आकळण्याची साधने आहेत. परब्रह्मापर्यंत पोहोचवणाऱ्या पायऱ्या आहेत. जन्म आणि अवस्था यांच्या अनुसार ज्याला जे साधन उपयोगी असेल त्याचा त्याने अवलंब करून वरवरचा टप्पा गाठीत गेले पाहिजे. थोडक्यात प्रत्येक जीवात्मा हा एखाद्या गरुड पक्षाच्या पिलासारखा क्रमाक्रमाने अधिकाधिक उंच भराऱ्या घेत नभोमंडलात वर उडत असतो आणि याप्रमाणे पूर्वीपेक्षा अधिकाधिक बलशाली होत अंती त्या महान सूर्याजवळ जाऊन पोहोचत असतो. विविधतेमध्ये एकत्व हाच प्रकृतीचा नियम आहे. हिंदूंनी तो विशेष करून जाणला आहे. इतर धर्म काही ठराविक मतांचे प्रतिपादन करतात आणि समस्त समाजाला तीच मानण्यास सक्तीने भाग पाडतात. समाजासमोर ते जणू एकाच मापाचे अंगरखे ठेवतात आणि राम, श्याम, हरी प्रभूती सर्वांनाच ते घालण्याचा हुकूम फरमावितात. जर हरीच्या व श्यामच्या अंगात तो होत नसेल तर त्याने अंगरख्याशिवाय खुशाल उघडेच राहावे. हिंदूंनी पूर्णपणे जाणले आहे की सापेक्ष साधनांचे साह्य घेऊनच निरपेक्ष तत्वाची धारणा, उपलब्धी व आविष्कार शक्य आहे. म्हणून त्यांच्या मते हिंदूंच्या मूर्ती, ख्रिस्त्यांचा क्रॉस, मुसलमानांचा चांद वगैरे सारीच आध्यात्मिक उन्नती साह्यभूत होत असतात. ते असे कधीच म्हणत नाही की अशा प्रकारचे साह्य सर्वांनाच आवश्यक आहे, परंतु अधिकांश लोकांना या सर्व गोष्टींची अत्यंत मदत होते यातही काही संशय नाही. अतएव ज्यांना त्याची आवश्यकता भासत नाही त्यांना इतरांनी त्या गोष्टींचे साह्य घेणे चूक आहे असे म्हणण्याचा मुळीच अधिकार नाही. आणखी ही एक गोष्ट तुम्हाला सांगून ठेवणे माझे कर्तव्य आहे. भारतात मूर्तीपूजा म्हणजे काही भयावह बाब नाही. दुराचार माजेल असे तिच्यात काहीही नाही. उलट दुर्बल साधकांना धर्माच्या उच्च भावांचे आकलन करण्यास ती समर्थ बनवते. आता हिंदूतही अनेक दोष आहेत, नाही तसे नाही. त्यांच्यातही कधीकधी अपवादात्मक उदाहरणे जरूर आढळतील. पण लक्षात ठेवा, हिंदू लोक यातना देतील ती स्वतःच्याच देहाला. परधर्मियांचे गळे कापण्यापर्यंत त्यांची मजल कधीही जाणार नाही. धर्मवेडा हिंदू एखादे वेळी स्वतःलाच चितेत जाळून घ्यावयास सरसावेल खरा, पण विधर्मी लोकांना जिवंत जाळून टाकण्यासाठी तो कधीच अग्नी पेटवणार नाही. आता हिंदूंच्या असल्या कृत्यांना तुम्ही दुर्बलता खुशाल म्हणा, पण तो दोष बिचारा हिंदू धर्मांच्या माथी मारणे मात्र अगदीच अनुचित होईल. ख्रिस्ती लोकांनी चेटकिणी म्हणून शेकडो हजारो स्त्रियांना जे हुबे जाळले त्याचे खापर कोणाच्या डोक्यावर फोडावयाचे? ख्रिस्ती धर्माच्या की धर्मवेड्यांच्या? सारांश: हिंदूंच्या दृष्टीने जगातील निरनिराळे धर्म म्हणजे नाना रुचींच्या नरनारीसाठी नाना अवस्थांमधून
त्या एकाच ईश्वराकडे जाण्याचे निराळे मार्ग आहेत. प्रत्येक धर्माचा उद्देश देहबोधाला ब्रह्मबोधात परिणत करणे हाच आहे आणि त्या एकाच ईश्वराने समस्त धर्ममार्ग उत्पन्न केले आहेत. पण मग हे सारे धर्म इतके परस्पर विरोधी का असावेत? हिंदू म्हणतात हा विरोध वरवरचा आहे, खरोखरचा नाही. भिन्न भिन्न अवस्थेतील विभिन्न स्वभावयुक्त लोकांच्या उपयोगी पडण्यासाठी ते एकच सत्य ही अशी परस्पर विरोधी रूपे धारण करीत असते. एकच प्रकाश निरनिराळ्या रंगाच्या काचातून येत असल्यामुळे वेगवेगळा भासत आहे. तऱ्हेतऱ्हेच्या स्वभावांसाठी ही असली विविधता आवश्यक पण आहे. परंतु सर्वांच्या अंतरंगात प्रत्येक धर्मामध्ये तेच एक सत्य विराजमान आहे. भगवंतांनी कृष्णावतारी हिंदूंना शिकवले आहे की ज्याप्रमाणे माळेतील सर्व मण्यांतून एकच दोरा ओवलेला असतो त्याचप्रमाणे सर्वच धर्मात माझा वास आहे. जे जे म्हणून अतिशय प्रभावशाली व अतिशय सुंदर व पवित्र असेल ते ते सर्व माझ्याच शक्तीचा आविष्कार आहे असे समज. आणि ह्या शिकवणुकीचा परिणाम काय झाला आहे? मी अगदी ठासून सांगू शकतो की संपूर्ण संस्कृत दर्शनशास्त्रात हिंदूच फक्त मुक्तीचा अधिकारी, दुसरा कोणी नाही असा भाव कोणीही दाखवून देऊ शकणार नाही. भगवान कृष्ण द्वापयान व्यास म्हणतात परजातीच्या आणि परधर्माच्या लोकांमध्येही आपल्याला सिद्धपुरुष आढळून येतात. आणखी एक गोष्ट, कोणी असा प्रश्न करतील की पक्के आस्तिक हिंदू लोक अज्ञेयवादी बौद्धांच्या आणि निरीक्षरवादी जैनांच्या मतांवर कसा विश्वास ठेवू शकतात? बौद्धांचा आणि जैनांचा ईश्वरावर भरोसा नाही खरा, पण मनुष्यामध्ये देवत्वाचा किंवा ईश्वरत्वाचा विकास करणेच त्यांच्या धर्माचे एकमेव लक्ष्य आहे. ते एक निराळा परमेश्वर मानोत की न मानोत, पण स्वतः देवता बनणेच त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. आणि इतर सर्व धर्मांचे उद्दिष्ट तरी यापेक्षा वेगळे ते कोणते आहे? त्यांनी जगतपिता जगदीश्वर पाहिला नाही खरा, पण त्याचा पुत्ररूपी आदर्श मनुष्य बुद्धदेव वा जिनदेव त्यांनी पाहिला आहे. आणि पुत्राला पाहिले की पित्यालाही पाहणे झालेच. बंधूंनो, हिंदू धर्माची ही ठोकळ रूपरेषा मी तुमच्यापुढे मांडली आहे. आपले ध्येय प्रत्यक्षात उतरवताना हिंदू लोक कित्येक बाबतीत कदाचित यशस्वी झाले नसतील. पण जर कधी काळी एका सर्वसंमत धर्माचा उदय व्हावयाचा असेल तो धर्म कधीही स्थलकालांनी मर्यादित असणार नाही. ज्या अनंत ईश्वराविषयी तो उपदेश देईल त्या ईश्वराप्रमाणेच तो स्वतःही अनंत राहील. तो धर्म रवी कृष्ण भक्तांना आणि ख्रिस्त भक्तांना, महात्म्यांना आणि दुरात्म्यांना सारखाच उजेड देईल. तो केवळ ब्राह्मणवर्णी धर्म वा बुद्ध धर्म वा ख्रिस्ती धर्म वा मुसलमान धर्म असणार नाही. हे सर्वच त्यात समाविष्ट होतील आणि शिवाय आणखीही हवी तितकी वाढ होण्यास त्यात पूर्ण वाव राहील. तो धर्म इतका उदार आणि सार्वजनीन राहील की आपले असंख्य बाहू पसरून विश्वातील समस्त नरनारींना आलिंगन देऊन तो हृदयाशी धरेल. ज्याची बुद्धी पशुतुल्य आहे असे म्हटल्यासही अतिशयोक्ती होणार नाही अशा माणसापासून तो आपल्या हृदय मनाच्या लोकोत्तर गुणांमुळे ज्याने समस्त मानवजातीच्या शिरोभागी स्थान मिळवलेले आहे आणि समाज ज्याला साधारण मानव न मानता देवतेप्रमाणे ज्याची पूजा करतो अशा नवरत्नांपर्यंत सर्वांनाच तो धर्म आपल्या अंकावर स्थान देईल. त्या धर्माची घडणच अशी राहील की तीत परमताविषयी असहिष्णुतेच्या किंवा छळाच्या भावनेला थाराच मिळणार नाही आणि प्रत्येक नरनारीच्या अंतर्यामी देवत्व बसत आहे हे जाणून मनुष्यजातीला स्वतःच्या दिव्य स्वरूपाची प्राप्ती करून घेण्यासाठी सहाय्य करण्यातच त्या धर्माची समस्त शक्ती प्रयुक्त होईल. असला सार्वजनिक धर्म जगासमोर ठेवा म्हणजे सर्वच जाती तुमचे अनुसरण करतील. सम्राट अशोकाची धर्मपरिषद केवळ बौद्ध मताचीच परिषद होती. इतर धर्मांना स्थान असल्यामुळे अकबराची धर्मसभा अधिक अर्थपूर्ण होती यात संशय नाही. पण अंती तीही एक राजदरबारच ठरली. प्रत्येक धर्मात ईश्वराचे अधिष्ठान आहे या महान सत्याची समस्त जगासमोर घोषणा करण्याचे भाग्य अमेरिका करताच राखून ठेवलेले होते. जो हिंदूंचे ब्रह्म, पारशी लोकांचा अहुरमझद, बौद्धांचा बुद्ध, मुसलमानांचा अल्ला
यहुदी लोकांचा जिहोवा आणि ख्रिश्चनांचा स्वर्गस्थ पिता आहे, तो तुम्हाला तुमचा हा महान उद्देश कार्यात परिणत करण्यास समर्थ करो. नक्षत्र पूर्व क्षितिजावर उदयास आले. कधी उज्ज्वल तर कधी क्षीणप्रभ होत ते सावकाश पश्चिम गगनी गमन करते झाले आणि हळूहळू अखिल जगताला प्रदक्षिणा घालून पूर्वी कधीही चमकले नसेल असल्या सहस्रपट अधिक उज्ज्वल स्वरूपात पूर्वेच्या त्याच अरुण प्रांगणी पुनरपी उदयास येत आहे. स्वाधीनतेची मातृभूमी देवी कोलंबिया, तुझा जय जयकार असो. शेजारच्यांच्या रक्ताने तू आपले हात कधीही कलंकित केले नाहीस. आपल्या शेजाऱ्यांना लुबाडणे हा स्वतः धनशाली होण्याचा सगळ्यात सोपा मार्ग होय हे तुला कधीच पटले नाही आणि म्हणूनच हे तुझे भाग्य की सर्व सुसंस्कृत राष्ट्रांच्या आघाडीवर शांतीचा ध्वज फडकवीत तू पुढे पुढे जात असावे.